आता आपल्या शहरात खंबाळकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सावंतपूर वसाहत आपल्या सेवेसाठी 24 तास तत्पर। नवजात शिशु अतिदक्षता विभाग, अद्ययावत अतिदक्षता विभाग, अद्ययावत वंध्यत्व निवारण विभाग, व्हेंटिलेटर, सेंट्रल ऑक्सिजन, ॲम्ब्युलन्स सेवा, डिजिटल एक्स-रे, पॅथॉलॉजी लॅब, फार्मसी, सुसज्ज ऑपरेशन थिएटर, जॉइंट रिप्लेसमेंट, कॅशलेस इन्शुरन्स सुविधा, मुख्यमंत्री सहाय्यता निधीचा लाभ। खंबाळकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, संपर्क 88 03 36 37 38। भिलवडी जिल्हा परिषद गटातून स्वाभिमानीचे संदीप राजोबा यांचा अर्ज। स्वाभिमानीकडून विविध गणातून उमेदवारी अर्ज दाखल। बळीराजाच्या हक्कासाठी सदैव रस्त्यावर उतरणाऱ्या स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि स्वाभिमानी पक्षाने आता निवडणुकीच्या मैदानात जोरदार मुसंडी मारली आहे। भिलवडी जिल्हा परिषद गटातून स्वाभिमानीचे खंबीर नेतृत्व संदीप राजोबा यांनी आपला उमेदवारी अर्ज अत्यंत उत्साहात दाखल केला। याचवेळी वसगडे पंचायत समिती गणामधून सुमन शिंदे यांनीही आपला उमेदवारी अर्ज भरून निवडणुकीच्या रिंगणात शड्डू ठोकला आहे। उमेदवारी अर्ज भरण्याच्या वेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष सूर्यकांत मोरे, तालुकाध्यक्ष बाळासो शिंदे, युवा आघाडीचे अध्यक्ष धन्यकुमार पाटील आणि नंदकुमार माने यांची प्रमुख उपस्थिती होती। अर्ज दाखल केल्यानंतर उपस्थितांशी संवाद साधताना संदीप राजोबा यांनी आपली भूमिका स्पष्ट केली। ते म्हणाले की ऊस दर आंदोलन आणि शेतीशी संबंधित ज्वलंत प्रश्नावर सातत्याने लढा देणारी संघटना म्हणून जनतेचा स्वाभिमानीवर मोठा विश्वास आहे। हाच विश्वास आणि शेतकऱ्यांचे प्रश्न केंद्रस्थानी ठेवून आम्ही ही निवडणूक लढवणार आहोत। भिलवडी गटातील अनेक वर्षापासूनचे प्रलंबित प्रश्न आणि सर्वसामान्यांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याचंही त्यांनी यावेळी आवर्जून नमूद केलं। राजोबा यांनी पुढे बोलताना प्रस्थापित राजकारण्यांवर निशाणा साधला। प्रस्थापित राजकारण्यांना सक्षम निर्णय म्हणून एक शेतकरी पुत्र आणि सर्वसामान्यांचा प्रतिनिधी म्हणून मी रिंगणात उतरलो आहे। शेतकऱ्यांचा जो अभूतपूर्व उत्साह दिसून आला तोच आमच्या विजयाचा पाया ठरेल, असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला। या प्रसंगी पलूस कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक अनिल राजोबा, ब्रह्मणाळ सर्व सेवा सोसायटीचे संचालक विजय शिंदे यांच्यासह संदीप पाटील, रोहित पाटील, राजगोंडा मोळाज, अरुण मोळाज, सनत पाटील, भीमराव वडेर, रावसो मोळाज, अरुण सत्यांना, सुहास राजोबा, दीपक सत्यांना, सातगोंडा राजोबा, समेत पाटील आणि संतोष राजोबा यासह संघटनेचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। आज स्वाभिमानी शेतकरी संघटना व स्वाभिमानी पक्षाच्या वतीने भिलवडी जिल्हा परिषद गटामध्ये माझा स्वतःचा अर्ज सर्वसाधारण पुरुष या गटातून भरलेला आहे। तसंच माझ्याबरोबर वसगडे पंचायत समिती गणातून सुमनताई शिंदे यांचा अर्ज पंचायत समितीसाठी भरलेला आहे। खऱ्या अर्थानं ही लढाई म्हणजे धनशक्ती विरुद्ध जनशक्ती आहे। कारण स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं आजपर्यंत शेतकरी, कष्टकरी, शेतमजूर व छोटे मोठे व्यावसायिक यांच्यासाठी जे आंदोलन केले त्या आंदोलनाच्या माध्यमातून प्रत्येकाच्या घरापर्यंत अगदी म्हणजे आर्थिक कारण सुधारलेलं आहे। आणि याचाच एक धागा पकडून स्वाभिमानी शेतकरी संघटना व स्वाभिमानी पक्षाच्या वतीने आज आम्ही उमेदवार दाखल केला आहे। मला निश्चित विश्वास आहे राजू शेट्टी साहेबांच्या माध्यमातून स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं आजपर्यंत शेतकऱ्याला जवळपास 1 एकरचं शेत आहे त्याला जवळपास 30,000 रुपयाचा प्रतिवर्षी फायदा होतोय। त्यामुळं निश्चितच भिलवडी जिल्हा परिषद गट व वसगडे पंचायत समिती गणातील या ठिकाणी जे कोण मतदार आहेत, छोटे मोठे शेतमजूर तसेच लघु व्यावसायिक आहेत, हे निश्चितच आम्हाला मतदान करून निवडून देतील।